तिला नाही, वस्तूला नाही आणि वेळेला तर मुळीच नाही. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी समायोजन सामर्थ्यपणाला लावलेल्या तुम्हा सर्वांना धन्यवाद. उत्कृष्ट मंडप, उत्कृष्ट लाइटिंग, उत्कृष्ट साऊंड सिस्टीम, उत्कृष्ट संगीताची साथ, अन्नदान, प्रसादाच्या पंक्ती, यज्ञनारायण, वेदनारायण ब्राह्मणांची सेवा आणि सांगू त्या रंगात येणाऱ्या महिला मंडळांच्या भक्तीचा रंग तुमच्या चेहऱ्यावरून ओसंडताना मला दिसतोय. आज पिवळी साडी का असं विचारलं फोन करून एकाने. अरे म्हणजे पिवळी म्हणजे आज एकादशी आहे, भगवान विष्णूंची आहे आणि त्याला कोणता रंग आवडतो? कासे पितांबर. पित्त म्हणजे पिवळा. कृष्ण कन्हैया तोच विष्णू, तोच विठोबा आणि म्हणून पिवळा रंग त्याला प्रिय आहे. त्याचा पर्व काल आहे म्हणून पिवळी, दुसरं काय. नाहीतरी आपण रोज अर्ध्या अळकुंडात पिवळे होतोच. आज त्याच्यासाठी व्हा ना. पिवळा पितांबर तुला नेसवीन, हिरवा शैला मी घालीन वरती. हा भाव तोच आहे, दुसरं काही नाही. शंका घेऊ नये, जे सांगितलं ते करावं, बरोबर ना. कारण का त्याच्यासाठीच या सत्संगाचं आयोजन आहे. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा जडो, विषय सर्वथान आवडो. आणि ही ज्याला चव लागली, ही ज्याला लत लागली, ते किलोमीटर मोजत नाही. कुठे जरूळ बघा, किती लोक आलेत बघा. उद्या 2 टेम्पो बाया यायच्या जरूळच्या, किमान 50. तुमचं कौतुक पाहायला, कारण मागच्या महिन्यात तिथे कार्यक्रम झाला आहे. दुगावच्या 2, चांदवड तालुक्यातल्या 3 गाड्या यायच्या आहेत, नाशिकहून 2-3 गाड्या यायच्या आहेत, निफाड तालुक्यातून 2-3 गाड्या यायच्या आहेत, वैजापूरहून यायच्या आहेत. वेगवेगळ्या भागातून लोक आकर्षित होत आहेत की निमगाव मठ आणि एवढा मोठा कार्यक्रम, माणसं केवढाली मला इथे येऊन पहा. मी नाही सांगत, माणसं नका पाहू, त्यांचा हेतू पहा. आणि तो ज्यांना कळला, तो नसता कळला तर तळेगाव मळीच्या गाड्या, आमचा साहेबराव मानुरीहून, मानुरीच ना, मानुरी, कुसुरामचं गणूबाबा जाधव, किती लोक आलेत. वाल्मिकरावपासून तर जवळपर्यंत सगळे. याचं कारण काय? त्यांना लागली लत. सगळे दुकानं बंद झाले होते करोनामध्ये, पण तरी हे चालू ठेवले होते कुठंतरी, कारण त्यांना त्याच्याशिवाय जमलं नसतं. पाहिजे ते पैसे देऊन का होईना ते मिळवत होते आणि पित होते. ज्यांना प्यायची सवय लागली ना, बस ते त्याच्याशिवाय राहूच शकत नाही. आणि सत्संगाची ज्याला लागली त्याचा काय विचार करायचा. आणि ती सवय लागावी तुम्हाला, ते संस्कार लागावे तुम्हाला, तो भाव कळावा तुम्हाला, तुम्ही त्याच्या उपलब्धीसाठी प्रयत्न करावे. म्हणूनच अवतार झाला ना दहेगावच्या संत. जगती आला जे कैसा, हे दहेगावचा संत. जगती आला जे कैसा, अनाथ या भक्तांची उपदेश करीतो ऐसा. अनाथ या भक्तांची उपदेश करीतो ऐसा. धन्य तुमची शिवभक्ती, धन्य तुमचा उपदेश. कालपणी पाणी घाली, 11 मारुती सहो. कालपणी पाणी घाली, 11 मारुती समून शिष्यगण, हे समून शिष्यगण. मार्ग सांगे भक्ती ज्ञान, एक मुखाने बोला बोला जय जय जनार्दन. एक मुखाने बोला बोला जय जय जनार्दन. गावच्या संता जगती आराज कैसा, तहे गावच्या संता जगती आराज कैसा. अनाथ या भक्तांची उपदेश करीतो ऐसा. अनाथ या भक्तांची उपदेश करीतो ऐसा. ऐकावे जनाचे आणि करावे जनार्दनांचे. तिथंच काहीतरी सुटका आहे, तिथंच काहीतरी सुख आहे, तिथंच काहीतरी जीवनाची इतकी कर्तव्यता आहे. जगाच्या नादी लागू नका. ऐकायचं ठीक आहे, ऐकायचं सोडून द्यायचं. अरे ज्या जगामध्ये मेलेल्या मुर्द्याला खांदे देणारे सुद्धा निम्म्या रस्त्यात बदलून जातात. मागचे पुढे पुढचे तुमच्याकडे आहे ना. मुर्द्याला खांदा देणारे सुद्धा शेवटपर्यंत तो देत नाही खांदा.
घरापासून प्रेत यात्रा तिथे पोहोचायच्या मध्ये कुठेतरी खांदेकरांचे खांदे बदलतात. अरे मेलेल्याला आधार देणारे खांदे पलट करणारं जग जिवंताला काय आधार देणार? देऊ शकत नाही. का सांगतो मी? जगाच्या नादी लागू नका. जगाचा स्वभाव वेगळा आहे. पेरू घ्यायला गेले बबनराव, काय भाव दिले रे बाबा? म्हणे 60 रुपये किलो. पण गोड आहेत का? म्हणे हा दे 1 किलो. गोड आहे का म्हणून विचारले, घेतले, घरी गेल्यावर कापले आणि त्याच्यावर मीठ टाकून खाल्लं. कारण त्या तुला जर गोड हवे होते, गोडासाठी तू आग्रह धरला होता, मीठ कशाला टाकतोय? जे मधुर आहे त्याला खारट करून खायचा ज्या जगाचा स्वभाव आहे त्याला भगवंताचं नामामृत, बोधामृत, कथामृत, चरित्रामृत काय गोड लागणार आहे? अरे मी पण निघाले ग मोठ्याही, काय करू? घराच्या बाहेर पडले आणि पाहुणा आडवा आला. मला येत आलं कथेला. पाहुणाने आडवा आला, भावाने तुझं पाप आडवा आलं. सगळ्यांना असं आडवं येतं, कोणी ना कोणी, कोणी ना कोणी. माझ्यासारखा कोण सुखी आहे म्हणून असा फुगा फुगला होता राजा दशरथाचा, मृदाभिषित सम्राट, सूर्यवंशाच्या 65व्या पिढीतला, ज्याच्या पराक्रमाचा दरारा इंद्रचंद्रापर्यंत होता. आज काय शिल्लक राहिले? 4 पोरांचे लग्न झाले आता. बाबा बाबा बाबा. आणि फुग्याला सुई लावली कोणी? जी लाडकी होती तिने. जगातलं नातं असं आहे ते. सगळ्यात जास्त लाडकी होती ती काही तिनं सुई लावली फुग्याला. किती वेळ लागतो फुटायला? काल बघितलं आपण दशरथ राजाचं. आत्ता पुण्यात्मा आहे तो, मी निंदा करत नाही, तुम्हाला कळावं म्हणून सांगतोय. किती वेळ लागतो फुगा फुटायला? रक्ताचं नातं जिथं जमू देत नाही, जे नातं गोत्यात घालतं त्याला म्हणतात नातं गोतं. मग मांडलेलं कुठं राहिलं? नकली कुठं राहिलं? आता तर अशी फॅशन झाली, सख्या भावाला येऊ देत नाही नवरीच्या मागे मामाला. मांडलेला मामा, आईचा आग्रह मांडलेला मामा. का बरं? तुझ्या पाठीहून नळाकला तू जिवंत आहे ना मामा, त्याला बोलवणार नाही. हे कौतुक काय? पानसटपणा आहे हा. तोंड कुटायला पाहिजे यांचे. मामा का उभा करतात नवरदेवाच्या नवरीच्या मागे हेही माहीत नाही. नवरदेव कोणाचा आहे माहिती आहे, कोणाचा मुलगा आहे माहिती आहे, कोणाच्या कुळातला माहिती आहे, पण त्याची आई कुठल्या कुळातली आहे हे कळावं जगाला, की ते पण आपल्याच समाजाचं आहे म्हणून मामाला उभं करतात. मामाचं गाव नाव जात कळते म्हणून, बाकी काहीच नाही आहे. हे दिलं सोडून मग मांडलेला मामा कुठून आणायचा, कोणाला मामा बनवायचा? नाही चालणार असं. लक्षात घ्या. बबनची आई मेली, खूप रडला बबन. आई म्हटलं रडच हो ना. गावातल्या म्हाताऱ्या बाया आल्या, नको रडू बबन, बबन नको रडू, आम्ही आहे ना तुझ्या आईच्या मैत्रिणी, काही लागलं तर आम्ही आहे ना भाऊ, आईच्या ठेक्याने आम्ही आहे ना तुला. बार काही दिवसांनी बबनची बहीण मेली. लई रडला बबन, एकुलती एक बहीण. गल्लीतल्या गावातल्या तरुण मुली आल्या, नको बबन नको रडू, आम्ही बांधू ना तुला राखी भाऊ, आम्ही वावळू ना तुला भाऊबीजेला, नको रडू भाऊ नको रडू, आम्ही आहे ना बहिणीच्या जागेवर आम्हाला, तू सांग ना भाऊ आम्ही आहे ना. पुढे बबनची बायको मेली. मला बोलू देत नाही, तुम्ही आधीच हसायला लागल्या. आता येईल का कोणी? अरे किती टिकलं रे हे, रक्ताचं नाही टिकत हे, किती टिकणार आहे? तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर, तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर. तू म्हणशील घरदार हे तुझ्या हे इथेच राहील सार, तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार, आणि मेल्यावरती आपले घर गावाच्या बाहेर, मेल्यावरती आपले घर गावाच्या बाहेर. अरे तू म्हणशील पैसा अडका, तू म्हणशील पैसा अडका, हा इथेच राहील सडका, तू म्हणशील पैसा अडका, हा इथेच राहील सडका, आणि मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका. म्हणून घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून घे. हात लावून नशिबाला का रडतो
पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी. आणि म्हणून इथं आवड निर्माण करा, इथं प्रेम नाही, इथंच अटॅचमेंट करा. झडझडवून वहिला आणि ये भक्तीचे वाटेला. त्याला आवडेल तसं करा. आपला आवडीचा विषय नसतो, कारण आपली आवड कशी आपल्याला माहिती. सकाळी वेगळी, दुपारी वेगळी, संध्याकाळी. काल परवा बोललो मी, लहानपणी आई आवडते, मग बहीण आवडते, मग भाऊ आवडतो, पुढे मित्र आवडतात, मैत्रिणी आवडतात, पुढे गेल्यावर मग नवरा किंवा बायको आवडतात, ते झाल्यावर मुलं आवडतात, मग नातू आवडतात. आपल्या आवडी बदलत गेल्या. अखंड जया ती भगवत प्रीती आहे. सरेंडर, प्रत्यर्पण, पार्ट टाइम नाही. श्रावण महिन्यात वाल्मिक ऋषी झालाय बबन. दाढी काय वाढवली, नख काय, माळा काय, टिळे काय, काय बबनराव. वाल्मिक ऋषी श्रावण महिन्यात. पोळा झाल्यावर वाल्या कोळ्याचे धंदे सुरू परत. नाही चालणार असं. त्याला आवडेल असं करा. भगवान श्रीराम वनवासात गेले होते आणि भरतामुळे गेले हा त्याच्यावर आरोप होता. वास्तविक भरताचा काही संबंध त्याच्यात नव्हता. राजमाता कौसल्याने धरला आवळून, नको रडू बेबा, नको. सांगितलं भरताने. अनंत कोटी ब्रह्मांडात असलेल्या अनंत अनंत जीवांनी अनंत अनंत काळ केलेल्या अनंत अनंत पापाचं अनंत अनंत दुःख फळ अनंत अनंत काळ मी एकटा भोगील जर मी या कपट कारस्थानात असतो तर. नको बेटा, नको भरत, नको म्हणू असं रे, नको असं म्हणू. राजमाता कौशल्याला विचारलं. भरतानी या महालातच झालं बाबांचं प्राणोत्क्रमण. हो, तुम्ही जवळ होते आईसाहेब. मातोश्री बाबा काय बोलले तुमच्याकडे? कुणाची आठवण काढली का? काही सांगितलं का? काही निरोप दिला का? मला तर माहिती आहे माझी आठवण काढणार नाही, कारण मी अपशकुनी ठरलो त्यांच्या आयुष्याचं वाटोळं करायला. भरताला राज्य द्या म्हणणाऱ्या कैकेयीने मला पुढे घालून खूप मोठा प्रतिबंध निर्माण केला. महाराजांच्या स्वर्गीय सुखाला दात लावला. माझं नाव घेणार नाही, मला माहिती आहे, पण कुणाचं नाव घेतलं, कुणाचं नाव घेतलं? राजमाता कौसल्याला भरत बिलगला. तिने सांगितलं, बेटा कोणाचंच नाही घेतलं, फक्त तुझं घेतलंय. माझं घेतलंय? मला रागवले का बाबा? मला शिव्या दिल्या का बाबांनी? माझ्या नावाने हातपाय चोळले का? हातपाय आपटले का माझ्या नावाने? कारण मीच वाटोळं व्हायला कारणीभूत झालो होतो. नाही बेटा. त्याचे डोळे पुसले. कौसल्याने म्हणाले, नाही, तुझे बाबा सांगून गेले, कौसल्य इकडे ये. राम वनात गेलाय. राम नाही, माझा प्राण गेलाय ग. मी आता जगण्याची शक्यता नाही. काही तास माझे शिल्लक राहिले आहेत. मला श्वास घेणे मुश्किल झालंय. रामवियोगाचं दुःख, अजून माझे प्राण का जात नाही याची वाट पाहतो. मी तर जाणार आहे ग, पण माझ्यापेक्षा 1000 पट प्रेम रामावर भरताचं आहे. कौसल्ये, तो मामाच्या घरून येईल ना, त्याला सांभाळ, त्याला सांभाळ. माझं तर वयच झालं ग. रामयोगांमुळे माझं काही झालं तर होऊ दे, पण अजून त्याच्या ओठावर जार आहे ग. ओठ पिळला तर दूध निघेल भरताचं. या वयातला आहे ग तो, त्याला सांभाळ. जर माझ्यापेक्षा 1000 पट रामावर त्याचं प्रेम असेल तर त्याला हे ऐकल्यावर काय वाटेल, म्हणून त्याला सांभाळ. आणि जर कदाचित त्याला तो आघात सहन नाही झाला आणि भरताच्या आयुष्यात जर भलतंच काही घडलं कौसल्या, तर माझ्या रामाचं आयुष्य संपलं ग. कारण भरताच्या 1000 पट प्रेम राम भरतावर करतोय. आणि म्हणून माझं रामाचं ज्याच्यावर प्रेम आहे ना कौसल्या, त्या भरताला सांभाळ. माझ्या रामाचं ज्याच्यावर प्रेम आहे त्याला सांभाळ. त्याला दुखवू नको, त्याचा अपमान करू नको. देवाचं ज्याच्यावर प्रेम आहे, देवाचं ज्यांच्यावर प्रेम आहे, गुरुदेवांचं ज्यांच्यावर प्रेम आहे, त्यांना सांभाळायची जबाबदारी आपली असते. नपेक्षा तो त्यांचा उपमर्द होईल, तो त्यांचा अपमान होईल आणि अनर्थ आपल्या जीवनात होईल. समजून घ्या मी का सांगतोय.
जे मौलिक आहेत तत्व ते सांभाळा. रामकथा तर सगळ्यांना माहिती आहे. सिक्रेट काय याच्यात एकच आहे, भरताला सांभाळ. कारण भरत राहिला तरच राम सुखी राहील. कारण भरताचं रामावर आणि रामाचं भरतावर अतूट प्रेम आहे. एक वासून चालत नाही. गोचिडाला गाय आवडते, गाईच्या स्थानात गोचिड असतात, त्याला गाय आवडते. मग गायीला गोचिड आवडतो का? ब्रह्मविद्येच्या परंकार पवलेल्या प्रतिभेचे प्राणेश्वर माऊली ज्ञानेश्वर आपल्या भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवलंय. दृष्टांत पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेची या पदराड, परिते अवेरून गोचिड अशुद्ध काय बक्षती. गोचिड हा सगळ्यात जवळ आहे गाईच्या स्तनाच्या, पण त्याला दूध मिळतंय का? संतांच्या जवळ असे गोचिडासारखे आहेत, देवाच्या जवळ गोचिड आहेत, पण ते प्रपंचाच्या आसक्तीच्या कृत्रिम सुखाच्या मागे लागून जसं काही तेच पितायत, ते हवंय त्यांना. त्या गाईच्या स्तनातलं दूध गोचिडांना दुष्प्राप्य आहे. असं संतांजवळ राहून जर हे नाही कळलं, मग रक्तच पित बसा. आम्ही काय करू त्याला? ही चूक कोणाची आहे? आम्ही बाबाजीजवळ राहिलो होतो. म्हणणारे खूप आहेत. विचारतो मी, 35 वर्षे आले, तुमचे तोंड कुठे दिसले नाही ना आम्हाला. महानिर्वाणानंतर कुठे गेले तुम्ही? संपली का निष्ठा, श्रद्धा, सेवाभाव, समर्पण, प्रत्यर्पण तुमचा? काय संकट आले असतील त्या 21 कळसाचं, सुवर्णमंडित कळसाचं मंदिर कोपरगावला आणि 1.5 कोटी रुपयाची मूर्ती बसवताना सुवर्णमंडित, त्यांना माहिती, ज्यांनी प्राणपणाला लावली. त्यांना बोलायला काय लागतं? बोलगं वाचन तुझे काय जायचे? जिन पाया उंची पाया, गहरे पाने पेट. सांगू द्या मला. पोरखेळ नाही हा टाइमपास नाही परमार्थाचा. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज कोपरगावला समाधी घेतली, असा अर्थ कोपरगावातच आहे असं समजू नका. अनुरणीय थोकडा तुका आकाशा एवढा, समाधिस्थ परी अवनी वरती गुप्त रूपे फिरशी, जो कोणी भाग्याचा त्याची अनुग्रह देशी. भस्मले कुणी प्रभात काळी मंगलमय वेळी, स्वामी जनार्दन मौलगिरी मुनी बसे प्रभू जवळी. एका गावापुरता, एका समाजापुरता, एका जातीपुरता, एका मंदिरापुरता नाहीये बाबाजींचं अस्तित्व. 1986ची हरिद्वारची कुंभमेळ्याची पर्वणी होती. बाबाजींनी सांगितलं आपल्याला जायचंय. 22 गाड्या निघाल्या. मला म्हणाल ते रस्ते वगैरे तू बघ. म्हणलं बाबाजी आपण सोरटी सोमनाथ करून जाऊ. मही नदीचा तुमचं खूप दिवसाचं चाललं स्नानाचं. इंद्रद्युम्न राजाच्या पुण्याच्या प्रभावानं पृथ्वी 2 पोटं उचलली गेली होती आणि तिला घाम आला. त्या घामाची ती मही नदी झाली आणि तिच्या स्नानाचं पर्वकाल आहे. हे कधीतरी कुठेतरी प्रवचनात सांगितलं गेलं होतं. बाबाजीने ऐकलं, आपल्याला तिकडून जायचं. ठीक आहे, सॉरी, सोरटी सोमनाथ वगैरे आम्ही गेलो. कुंभमेळा झाला आणि बाबाजी मला अयोध्येला जाऊन येऊ. चला, नेमकं त्यावेळेस 1986 म्हणजे जवळजवळ 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि मग तिथं गेलं तर पोलीस बंदोबस्त मोठा, प्रचंड बंदोबस्त. बाबरी मशीद की राम मंदिर याच्यावर प्रचंड वाद चालू होते, विश्व हिंदू परिषदपासून सगळे. आणि DIG बंदोबस्त तिथं. एका वेळेस फक्त 2 माणसं सोडत होते दर्शनाला आतमध्ये. त्या पाशी पत्र्याची केली होती काहीतरी झोपडीसारखं, रामलल्लाची मूर्ती. त्या जागेवर जाणं महत्त्वाचं असतं, कारण तिथं त्या ऊर्जा भरल्या आहेत. अध्यात्म ऊर्जा स्रोताचा तो तिथं आहे सगळा चमत्कार. नुसतं जाऊन आलं, ती हवा, ती माती अंगाला लागली, ती पुष्कळ आहे. देवाच्या गुरुदेवांच्या स्पर्शानं ती सुद्धा ब्रह्मरूप झालेली असते. कारण हे ब्रह्म साक्षात्कार झाल्यामुळे हे ब्रह्मस्वरूप आहे. त्यांनी ज्याला हात लावला, त्यांनी ज्याला स्वीकारलंय, त्यांनी ज्याच्याकडे पाहिलंय ते तसंच होतात. आणि म्हणून संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, मग रामनामी उपजावडी. आमच्या 22 गाड्या. आता एवढ्यानं 2-2 माणसं सोडायचे म्हणजे 2 दिवस लागतील. तो DSP आला, म्हणाल महाराज एवढे लोक सोडता येणार नाही. म्हणे का बरं? आम्हाला कायद्याचं बंधन आहे, 2-2 जाऊ द्या, मी सोडेल. बाबाजी म्हणाले काय करायचं साहेब, मध्ये जाऊन काय करायचे? म्हणे रामाचं दर्शन घ्यायला. हो का?
हे अयोध्या गावच नाही. म्हणाले हो हे तेच मंदिर आहे. म्हणाले हो तुम्ही या मंदिरातच राहता. म्हणाले हो आमची ड्युटी इथे आहे. म्हणाले साहेब मंदिरात जाऊन काय करायचं? म्हणजे रामाचं दर्शन घ्यायचं. तो राम तुमच्यात नाही का साहेब? जो मंदिरात जाऊन आम्हाला दर्शन घ्यायचं तुमच्यात नाही का? तो अनुरणीया थोकडा तुका आकाश आहे एवढा. जर तो राम सर्वव्यापी आहे, सर्वांतरमी, सर्वसाक्षी आहे, त्याचं नाव कुठेही केव्हा कधीही कसंही घेतलं तरी चालतं. अहो येता जाता वदनी वदता ग्रास गळिता घरी दारी शय्ये अतिसुखाचे अवसरी समस्ताची लज्जा त्यजून भगवत चिंतन आहे. तिथं घेतलं तरी तो मिळतो. मग अयोध्येच्या दरवाजात आलोय, आम्हाला तुमच्यात नाही तोच राम असेल, मग आम्हाला तुमच्या दर्शनात ते रामाचं पुण्य मिळेल ना साहेब. आम्ही तुमच्याच पाया पाडतो, आम्हाला नाही जायचं मंदिरात. तुमची ड्युटी तुम्ही सांभाळा. बाबाजीने त्या DSPला हात जोडले आणि थरारला. सुपर क्लास सोन ऑफिसर थरारला. महाराज तुमची एवढी ब्रह्मदृष्टी असेल माझी नोकरी गेली तरी चालेल, तुमचे सगळे लोक एका वेळेस मंदिरात सोडतो. बूट काढायला वेळ नाही मिळाला, तसा दंडवत घातला. त्यांनी पाहिलं की यांची दृष्टी काय आहे. यस्य वेदमयी वाणी यस्य ब्रह्ममयी दृष्टी यस्य देवमय तनुहू. ज्यांची देह तनु म्हणजे देह देवमय आहे, ज्यांची वाणी वेदमय म्हणजे सत्य आहे, आणि ज्यांची दृष्टी ब्रह्ममय आहे, त्याच्यापेक्षा देव वेगळा असतो का? तया स्वांतःकरण जिता ज्ञानेश्वरी सकल काम उपशांता. परमात्मा परवता दूर नाही, तो देवच आहे, देवच आहे. आणि म्हणून जय जय जनार्दन देवा निरंतर करो तुमची सेवा. जय जय जनार्दन देवा निरंतर घडो तुमची सेवा. जय जनार्दन देवा निरंतर घडो तुमची सेवा. जय जय जनार्दन देवा निरंतर घडो तुमची सेवा. 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 जनार्दन घडो तुमची सेवा. जय जय जनार्दन देवा निरंतर घडो तुमची सेवा. सामान्यांची ताकद नाही त्यांच्यापर्यंत किमान तत्वानं तर्कानं जायला. नाही समुद्र पाहिला जरी तुम्ही घरी आल्यावर नाही सांगू शकत केवढा आहे. बिस्लरी बाटलीत भरून आणणार हा बाई समुद्र दिसेल का तो? हिमालय जिथे गडप होतो असा समुद्र बिस्लरी बाटलीतून कळेल का? हिमालय पाहिला दाखवा केवढा आहे. सुपर एवढा दगड आणलाय तिथला पहा ना. तेथे पाहिजे जातीचे येऱ्या गबाळाचे काम नाही. त्र्यंबकेश्वरला आले बाबाजी. निवृत्तीनाथ मंदिर समोर सरकारची जागा काही प्रायव्हेट जागा घेऊन हृदयेश्वर महादेव मंदिराने आश्रम बांधला. प्राण प्रतिष्ठेसाठी मूर्ती काही जयपूर काही काशी काही ओंकार शिवून बोलवल्या. मुहूर्त निघाला, ब्राह्मणांची मिटिंग घेतली. शिवपंचायतन यज्ञ करून आशुतोष महामृत्युंजय भूतनाथ भवानीपती भगवान हृदयेश्वर महादेवाची प्रतिष्ठा करायची होती. गावात 2 तट पडले ब्राह्मणांमध्ये. बाबाजींचा मूळ वडिलांचा वंश हा दहेगाव तालुका वैजापूर जवळ इथून उगले पाटील, आणि त्या उगले पाटलांचं पौरोहित्य करणाऱ्या त्र्यंबकेश्वरमध्ये ब्राह्मण होते. मुरलीधर शिवभट शिकरे, त्यांचे मुलगे बाबूराव शिकरे, त्यांचा दुसरा मुलगा मधुकरराव शिकरे, त्यांचा धाकटा मुलगा पद्माकरराव शिकरे, वेदो नारायण सगळे. बाबांच्या अनेक यज्ञाला ते होते. ते म्हणाले आम्ही प्रधान पौरोहित्य आहे जनार्दन स्वामींचे, आम्ही हा यज्ञ प्रधान पौरोहित्य आमच्याकडे पाहिजे. गावातले इतर ब्राह्मण म्हणाले की संत हे कुणा एकाचे नसतात. गावात वाहणारी नदी सरिता एकाच्या मालकीची नसते, सगळ्यांची. सागर समुद्र कुणाच्या एकाच्या मालकीचा नसतो. गावात हिंडणारा सांड एकाच्या मालकीचा नसतो. सूर्य कुणा एकाच्या मालकीचा नसतो. संत कुणा एकाच्या मालकीचे नसतात. एवढा मोठे महापुरुष शिवयोगी साक्षात्कार जनार्दन स्वामी शिवपंचायत यज्ञ करतात, जो पेशव्यांनंतर पहिल्यांदा होतोय. गावातल्या सगळ्या विद्वानांची सभा बोलवा. त्यातले जे जास्त विद्वान आहे, कुणाला कुंडाचं, कुणाला मंडपाचं, कुणाला आहुतीचं, कुणाला जे जे ज्ञान आहे ते जबाबदारी देऊन हा यज्ञ करा. हा आपल्या गावच्या प्रतिष्ठेचा यज्ञ आहे. कारण याच्या सगळ्या क्लिप काशीपर्यंत जाणार आहे. काशीचे राजराजेश्वर द्रविड शास्त्रींसारखे
वेदो नारायण सूर्य नारायणासारखं ज्यांचं बुद्धीचं तेज आहे तिथपर्यंत जातील. आपली एकही चूक होता कामा नये. भाऊराव शिकरे, मधुकरराव शिकरे ठीक आहे, तुमचे याज्ञिकी ठीक आहे, पौरोहित्य ठीक आहे, पण इथं नाही. आम्हाला गावातला सगळ्यात विद्वान ब्राह्मण प्रधान पुरोहित करायचा आहे. 2 तट पडले, काही शिकऱ्यांच्या बाजूने काही त्यांच्या बाजूने. रोज मिटिंग व्हायला लागले. बाबाजी म्हणाले जा रे भाऊ पाहुणे काय झालं. मी जायचो परत 4 वाजता मिटिंग राहायची दिवसाआड 2 दिवसाआड. नाही बाबाजी मिटत, ते ऐकत नाही, हे ऐकत नाही. त्यांचं बरोबर आहे कारण ते कुळ परंपरेचे आहे. पण कुळ जर सोडले जनार्दन स्वामींनी, संन्यास घेतला होता दशनामी नागा संन्यासी परंपरेचा, जुना दत्त आखाडा 13 मेढीचा महान सत्पुरुष 1956चा कुंभमेळा करून त्र्यंबकेश्वरून जाताना अंदरसूलच्या नागेश्वर मंदिरात दर्शनाला गेले. तिथं जनार्दन स्वामी साधना करताना पाहिलं. तिथं त्यांना संन्यास दीक्षा दिली. संन्यास घेताना जसं आईच्या उदरातून लेकरू बाहेर येतं असं बाहेर येतोय असं समजलं जातं. अंगावरचे सगळे केस काढले जातात. त्यानंतर त्याला 16 प्रकारचे स्नान घातले जातात. त्यानंतर नंग धडंग पळत येतो. गुरु त्याला लंगोटी लावतो, गुरु त्याला भस्म लावतो, गुरु त्याला रुद्राक्ष देतो, गुरु त्याला मंत्र देतो. आणि शेवटचा संस्कार चोटी म्हणजे शेंडी कापली की तो संन्यासी होतो. मग 3 दिवस त्याला उपवास, 3 दिवस त्याला पिंडदान करायचं असतं आईच्या बापाच्या कुळाच्या गोत्राच्या नावानं, आणि 1 दिवस स्वतःच्या नावानं पिंड करायचे असतात. का? तू संन्यासी, आता तुझं कोणी नाही आहे, कुठं मरून पडला दशपिंड कोण करणार. संन्यास घ्यायच्या आधी त्याचे पिंड प्रदान त्याला करावे लागतात. सगळ्या भोग वासनांना, भोग वस्तूंना आकर्षण असलेल्या पद पदव्या प्रतिष्ठा यांना स्वप्नातही स्पर्श करणार नाही अशी शपथ घ्यावी लागते. गंगेचे पाडे हातात घेऊन अग्नी नारायण समोर, गुरूंसमोर मी याच्यात पडणार नाही म्हणून. आणि मग ते आत्मपिंड देऊन श्राद्ध करायचं करून स्वतःचा तो संन्यास घेतला जातो. बाबाजींनी जर हा संन्यास घेतला आहे, ब्राह्मण म्हणाले शिकरे गुरुजींना की उघडे परिवारावर त्यांनी पाणी सोडलंय, उघडे परिवाराचे पिंड प्रदान करून टाकलंय, स्वतःच केलं, नाव बदललं, वेश बदलला, आवेश बदलला, रूप बदललं, बाबाजींचा मंत्र बदलला, गुरुपरंपरा बदलली आणि आता साधनाक्रम बदलला. मग आता उघड्यांचा संबंध काय बापाच्या? उघड्यांचे परंपरेचे पुरोहित तुम्ही असाल शिकरे गुरुजी, तर तुम्ही त्यांच्या परंपरेचं घर सांभाळा त्यांचं. इथं ते संन्यासी आहेत आणि संन्यासाला गोत्रबित्र काही नसतं. मग नाहीच मिटायला तयार. शेवटी 1 दिवस बाबाजींनी सगळ्या ब्राह्मणांना बोलवून घेतलं. सत्य घटना, मी जिवंत अजून. आणि सगळ्या ब्राह्मणांना हात जोडले. शास्त्रार्थ निर्णय जर होत नसेल तर वेद असं म्हणतायत, विप्रवाक्य जनार्दनम, ब्राह्मणांच्या 5 ब्राह्मणांच्या मुखातून घ्यावं तो वेद म्हणून त्याची प्रतिष्ठा करावी. मी तुमच्यावर सोडलंय. गेले 15 दिवस तुमच्या मिटिंगा होत आहेत, एकमत होत नाही का? देवा, काय नम्रता होती बाबाजींची. भस्म लावलेले बाबाजींचा तो शरीर, भगवी कफनी घातलेली, त्या जटाजूट, त्या रुद्राक्ष, प्रत्यक्ष त्र्यंबकराज बोलतो की काय. थरारले ब्रह्मवृंद. काय म्हणताय महाराज? म्हणाले बघा, एकमत नसल होत तर बाबाचं काही नाही, मंदिर झालं, पिंड आणली, 1 बेलाचं पान ठेवील, 1 भस्माची पोळी ठेवील, पिंड ठेवून देईल आणि प्राणप्रतिष्ठा झालं असं समजेन. शिवयोगी साक्षात्कारी जनार्दन स्वामींच्या मुखातून निघालाय. सत्य संकल्पाचा दाता नारायण, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य जनार्दन स्वामींजवळ होतं. त्यांना याची गरज नव्हती, पण जगाला शिकवण्यासाठी करत होते. तुम्ही नाही म्हणा, बेलाचं पान ठेवतो आणि भस्माची पुडी ठेवून पिंड ठेवून बाबा उद्या निघून जातील, पण तुमचं बघा. आणि थरारे ब्राह्मण, ब्राह्मण आहे, हुशार असतात. एक शिवयोगी जनार्दन स्वामींसारखा साक्षात्कारी महापुरुष त्र्यंबकेश्वर नगरीतून नाराज होऊन गेला, तर कोण जबाबदार आहे? कोणी सांभाळायचे पुढचे प्रायश्चित्त पापाचे? सगळे ब्राह्मण काही मिनिटात एकत्र झाले आणि सांगितले आम्ही वाद मिटवला बाबाजी, आम्ही सगळे मिळून करू. पण जाऊ नका. जनार्दन स्वामींच्या समोर हात जोडले. बाबाजी, आमची चूक झाली, आमच्या विद्वत्तेमुळे आम्हाला निर्णय घेता आला नाही. तुम्ही सांगाल तसं होईल बाबाजी, तुम्ही सांगाल तसं होईल. सगळे या आणि सगळे येऊन एकत्र करा. बाबाजींचा हेतू हाच होता. या रे लहान थोर, सकळाचे येते आहे अधिकार. या सत्य संकल्पाचे जनार्दन स्वामी. मी का सांगतोय?
या सत्य संकल्पाचे त्याच्यासाठी किती त्रास घेतला असेल. एक वचनी एकदा दिलं की संपला विषय. महाराजा दशरथाने वचन दिलंय कैकई मातेला आणि ते पालन करण्याची जबाबदारी माझी आहे. म्हणून राज्याचा अभिषेक टाळला आणि श्रीराम वनात निघून गेले. काल आपण बघितलं पित्याच्या वचनाच्या पूर्तीसाठी निघून गेले. केवढा त्रास, किती दुःख. अनवानी गेले, वल्कल नेसून गेले. सांगू द्या मला पुढचा प्रसंग एक आज सांगतोय तुम्हाला. जेव्हा 14 वर्षांनी परत आले होते, मग स्वागत केलं होतं भरतानी राज्याभिषेक करण्यासाठी. मोठी मिरवणूक काढली होती, सगळी अयोध्या नगरी आली होती. भगवान राम लक्ष्मण सीतेसह रथात बसले आणि प्रत्यक्ष भरत त्यांचा रथ हाकतोय अयोध्येत. रत्न कुठून रांगोळ्या घातल्या होत्या. निम्मी मिरवणूक झाली आणि रामरायाने विचारलं भरताला, भरत मिरवणूक जरा अर्धी वाटते, अधुरी वाटते, अपुरी वाटते. नाही दादा, कोणी यायचं राहिले का? नाही, सगळे आले. अख्खं गाव कुलप लावून आलं निमगाव मड. हो का? बरं बरं बरं. मला वाटतं काहीतरी कमी आहे रे, अयोध्या सगळे आलेली नाही म्हणून. नाही दादा, सगळे आली आहे. सगळे आहेत, पण लेकरू तर एकही नाही. लेकरं कुठे गावातले? अयोध्येत लेकरं कुठे? शाळेत गेले काय? परीक्षा आहे का? शाळा सुटली नाही का? लेकरं कुठे मिरवणुकीत? कारण पहिल्यांदा कार्यक्रम म्हणला की लेकरं पुढं असतात, होय की नाही? ते कुठे गेले सगळे? आणि भरताच्या डोळ्याला धारा लागल्या. दादा काय सांगू, काय झालं रे? तुम्ही वनात गेला सीतामाई बरोबर 14 वर्ष, वानप्रस्थ. अन्न खायचं नव्हतं, फळं आणि पानं खाऊन तुम्ही जगणार होतात. दादा तुम्ही वल्कलं नेसली होती, वानप्रस्थाला गेले होते, हॉनीमूनला नाही. तुम्ही धनुष्यबाण मध्ये ठेवून झोपत होते सीते माई बरोबर. एका बाजूला सीता, एका बाजूला राम. 14 वर्ष धनुष्य ठेवून तुम्ही झोपले. दादा तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन केलं. तुम्ही एवढा त्याग घेतला एक वचनासाठी पित्याच्या. ती झळ अयोध्येतल्या लोकांना लागली. दादा अयोध्येतले लोक म्हणाले आमचा राजा जे सुख घेत नाही, आमचा राजा जो आनंद घेत नाही तो आम्ही घेणार नाही. दादा 14 वर्षात अयोध्येत पाळणा हल्ला नाही. लेकर आणू कुठून दादा? ही एका विचाराची गावाची जेव्हा एकमताची दिसते तिथं देव राहतो, तिथं देव अवतार घेतो. निमगावचं एकमत झाल्याशिवाय हे मंदिर हा उत्सव होऊ शकत नाही. धन्यवाद आहे तुमच्या श्रद्धेला, तुमच्या सेवेला, तुमच्या समर्पणाला, तुमच्या उपस्थितीला. दशरथ राजाचं अंत्येष्टी करून भरत निघाला होता. माणूस मेल्यावर त्याचा 10वा 11वा 12वा 13वा करावा लागतो. वाल्मिकराव सांगू का एक 5 मिनटं यांना? ते काय सुतक बितक ते काय भानगडी का नको सांगू? हां 10वा का करतात, 12वा म्हणजे काय, 13वा म्हणजे काय माहीत आहे तुम्हाला? नाही माहिती? मग काय माहिती? फार सिरियस होऊ नका रे. मेलेला माणूस देहातून बाहेर पडतो, जीवात्मा तो 10 दिवस भटकत असतो आपल्या शरीराभोवती, आपल्या घराभोवती. मग विसरतो हळूहळू, आपल्या मार्गाला निघून जातो. तो गेला की नाही त्याचं कर्म भोगायला, जन्म घ्यायला किंवा XYZ. त्याची टेस्टिंग म्हणजे 10व्याचा पिंड आहे. कारण शरीर माझं आहे म्हणून जगला आहे, शरीराचं सुख माझं आहे म्हणून जगला आहे, शरीराला सुख देतात ते माझे म्हणून जगला आहे, शरीराला दुःख देतात ते माझे शत्रू म्हणून जगला आहे. पण शरीर सुटत नाही. लहान लेकराला जसं नवीन खेळणं दिलं की तेच घेऊन हिंडतं बगलीमध्ये. मग शाळा नको, अभ्यास नको, खाणं नको, झोपणं नको. मग आई ते लपून ठेवते, मग हा कामाला लागतो. हे शरीर म्हणजे मीच आहे. या शरीराभोवती हा फिरला जीवात्मा बाहेर पडलेला तर घराभोवती शरीराभोवती फिरतो. मग पाहतो सगळं. त्याला दुःख वाटेल आपण जे जिलबी तळून खाल्ली, लाडू करून खाल्ले म्हणून 10 दिवस गोड करायचं नाही, नवे कपडे घालायचे नाही वगैरे वगैरे. ते त्याच्या प्रसन्नतेसाठी आहे, पितृंचा आशीर्वाद मिळावा म्हणून आहे. अजून तर प्रेत योनीत आहे.
10 दिवसापर्यंत त्याला प्रेत योनी म्हणतात, पित्र नाही. 13व्या दिवशी जो उत्सव होतो तो पूजा, त्यानंतर तो पिंड कापतात 3 ठिकाणी असं दाबून एकत्र करा, त्याच्यानंतर तो पितृलोकात जमा होतो. प्रेत योनीतला आपल्यावर उलटला तर आपलं वाटोळं करेल म्हणून ही पूजा आहे. तो गेला की नाही 10व्या दिवशी म्हणून त्याच्या नावाने पिंड द्यायचा. त्याचं सगळं गेलेलं असतं, शरीर जाळून टाकले आपण, राखही गंगेत फेकून दिली, अस्थि विसर्जन करून टाकली. काही काही वर्ष ठेवतं झाडाला बांधून, काशीला जाणार आहे. चूक आहे, चूक आहे, वाट लागेल. आस्ते ठेवू नका. माझ्या आस्ते म्हणून जर तिथं राहिला तो प्रेतात्मा तर तुम्हाला खाऊ देणार नाही, जगू देणार नाही. 10 दिवसाच्या आत 10व्या दिवसात त्याची वाटच लावली पाहिजे. जर 10व्या दिवसानंतर आस्ती ठेवल्या तर मग काशीला गेल्यावर आधी शांती करावी लागते, मग विसर्जन करावं लागतं. कृपा कोणाचं काही करू नका. मी का सांगतोय, त्याचा पुरावाच ठेवायचा नाही. मग अस्थी गेल्या, राखही गेली, मग त्याला आधार नाही, मग तो फिरतो. मग 10व्या दिवशी त्याच्या नावानं दिलेल्या पिंडाजवळ तो येतो. हा त्याचा पिंड आहे. तो पिंड त्याचा आहे त्याला माहीत होण्यासाठी तो तिथं असला पाहिजे. पण 10 दिवसात तो जर विसरला सगळं, धुकं आल्यावर जसं आपण काही दिसत नाही तसं मायेचं धुकं येतं आणि तो आपला जन्म भोगायला पुढे जातो. तो गेला की नाही याची टेस्टिंग म्हणजे 10व्याचा पिंड कावळा शिवतो की नाही. वायरमन जसा टेस्टर लावतो वायरला, करंट आहे की नाही, तसं कावळा शिवला याचा अर्थ तो तिथं नाही आहे, तो गेलाय त्याच्या कर्मानं भोग भोगायला, जन्म घ्यायला. पण जर तो तिथं असला, अंगठ्या एवढा त्याचा देह असतो, अंगुष्ठ प्रमाण, तो कावळ्याला जवळ येत नाही. कावळ्याला प्रेतात्मा दिसतो, कुत्र्याला दिसतो. माणसापेक्षा 16 पट वास कुत्र्याला जास्त आहे म्हणून कुत्रे चोर पकडतात. हातरुमाल सापडला तरी त्याचा पाठलाग करतात. क्रौंच पक्षाला पाणी आणि विष एकत्र करून ठेवलं तर फक्त पाणीच पितो चोच लावून, आपल्याला नाही पिता येणार. राजहंस पक्षाला दूध पाणी एकत्र ठेवलं बादलीत तर फक्त दूधच पितो, पाणी नाही पितो, आपल्याला नाही जमत. असं पशुपक्षाने वेगळ्या प्रज्ञा दिल्यात, संवेदना दिल्यात, शक्ती दिलीत इंद्रियांची, आपली नाही आहे. आणि म्हणून कावळा शिवला याचा अर्थ तो इथून गेला आहे. नाही तर समजा कावळा जवळ जातो मग येतो याचा अर्थ तो तिथं घोटाळतोय, मग त्याला वचन द्यावं लागतं. काय XYZ मी एवढं डिटेल सांगत नाही. आणि मग 13व्या दिवशी ते सगळं करतात. त्याच्यानंतर महिन्याचं श्राद्ध आहे, त्यानंतर 5.5 महिन्याचं श्राद्ध आहे, त्याच्यानंतर वर्ष श्राद्ध आहे, त्याच्यानंतर पुन्हा पित्र आहे. लक्षात घ्या, एखादी बाई जर सुवासिनी वारली तर तिचं स्वतंत्र श्राद्ध आहे, बाकीच्यांना अलाउड नाही येतो. पण त्याला एकच श्राद्ध वर्षात असतं, त्याला म्हणतात आहे नवमी. पितृपक्षातली नवमी ही आहेव गेली असेल तर तिच्यासाठी स्वतंत्र श्राद्ध शास्त्रात दिलं आहे. पण ते शास्त्रात दिलं तोपर्यंतच करायचं असतं जोपर्यंत तिचा नवरा जिवंत आहे. 3-3, 4-4 पिढ्या झाल्या. माझ्या आजे सासूची सासू आहे हो जायले, अजूनही आहे मी नाही. शास्त्राच्या विरुद्ध करू नका, वाट लागेल. आहे नवमी तोपर्यंतच घालायची त्या बाईची जोपर्यंत तिचा नवरा जिवंत आहे. नवरा मेला का तिच्या नावानं आहे नवमी घालायची नाही. साध्या साध्या गोष्टी माहीत नाही तुम्हाला. मग ती नवऱ्याच्या पित्रात त्याच्याबरोबर जेवते, स्वतंत्र अधिकार नाही तिला. जर एखादा तरुण मुलगा लग्नाचं वय झालं आणि मेला, समजा झाडावरून पडून मेला, गाडी खाली मेला, अपघाताने मेला, पाण्यात बुडून मेला कदाचित, तर लग्नाचं वय झालं पण लग्न न होता मेला असेल, आत्महत्या करून मेला, जळून मेला किंवा काय काय रोग होऊन मेला, लग्नाचं वय होऊन लग्न न होता जर मेला तर लगेच प्रेताला अग्नी देता येत नाही. त्याचा अर्क विवाह करावा लागतो रुईशी, स्मशानात गेल्यावर ब्राह्मणाला बोलवून मग त्या प्रेताला अग्नी द्यायचा असतो. आणि शिवाय 1 वर्षाच्या आत तीर्थक्षेत्रावर जाऊन त्याच्या नावानं त्याच्या घरच्यांनी ऋषभोत्सर्ग नावाचा विधी आहे. एक गाय कालवड जी आता गाय होईल अशी तरुण वासरी घ्यायची, तरुण गोर्रा घ्यायचा आणि त्यांची पूजा करायची तीर्थक्षेत्रावर जाऊन. त्यांचं लग्न लावायचं असतं आणि ते तिथं सोडून द्यायचे असतात. आता गायी मिळत नाही, मग चांदीच्या गायी चांदीचा बैल करून ते करतात लोक. हा जर नाही केला तर त्याला शांती नाही, तुम्हालाही शांती नाही. एक तर लग्न झालं पाहिजे आणि तर संन्यास घेतला पाहिजे. लग्नाचं वय होऊन लग्न न होता मेला तर खूप त्रास आहे. लक्षात घ्या.
सगळ्या विधीला शास्त्राधार आहे. आता 10वा 5व्या दिवशी करतात काही येडपट लोक. असं कुठेच लिहिलेलं नाही म्हणे आमचंच चालतं. का बरं? शॉर्टकट. मग 24 तासाचा दिवस 22 तासाचा करून दाखवा. 12 महिन्याचं वर्ष 10 महिन्याचं करून दाखवा. शॉर्टकट तुमच्या हातात आहे. तर नाही चालत. तस्मात् शास्त्र प्रमाणम ते कार्य व्यवस्थितो. आणि म्हणून उपास करू घालताना वडिलांच्या नावाने ज्या दिवशी आपल्या घरी श्राद्ध असतं त्या दिवशी घरातल्या पुरुषांनी ब्रह्मचर्य पाळायचं असतं. त्या दिवशी एकदाच जेवायचं असतं. उपास करू घालताना तो आपल्या समाजापैकी असला तर चांगलंच आहे, पण किमान तो विधूर नको. ज्याची बायको मेली तो उपास करू चालत नाही. ज्याच्या अंगावर कोड फुटलंय तो उपास करू चालत नाही. ज्याच्या शरीराचा एखादा भाग तुटलाय, काम करताना बोट तुटलं, हात तुटला, पाय तुटला, नाक तुटलं, का असा खंडित देह असलेला उपास करू चालत नाही. चांडाळ असेल तर चालत नाही. तो जर हत्यारा असेल तर चालत नाही. पापी असेल तर चालत नाही. देवावर विश्वास नसेल तर तो चालत नाही. उपास करू असा पाहायचा असतो. समजून घ्या मी काय सांगतोय, तरच ते फलद्रूप होतं, नाही तर वाया जातं सगळं. गणपती उत्सवामध्ये गणपती बसतो त्या दिवशी जर तुम्हाला सुतक असलं तर गणपती 3 दिवसांनी गणपती उत्सव झाला, सुतक फिटलं, मग गणपती बसवता येतो का? 4 दिवसांनी, 5 दिवसांनी? पहिल्या दिवशी बसवता आला तरच. त्या दिवशी सुतक असेल तर गणपती बसत नाही. पण गणपती बसावला पहिल्या दिवशी आणि 2-3 दिवसांनी सुतक पडलं तर लहान मुलांच्या हातून विसर्जन करायचा. समजून घ्या, ज्या घरात दुःखद घटना घडली, सगळीकडे घडते, त्या घरातले लग्न न झालेल्या मुलांना मुलींना सूतक नसतं. लग्न झाल्यावर सुतक धरायचं असतं. आणि म्हणून त्यांना आंघोळ करायला लावून देवाची पूजा करायला लावा रोज. तुम्हाला सुतक आहे, तुमच्या देवांचा सुतकात ठेवून काळवंडले देव तर दरिद्री येईल घरात. नाही तर मग बाहेरच्या एखाद्या विद्यार्थ्याला पैसे देऊन 10-5 रुपये रोज पूजा करा. देव काळवंड देऊ नका. सांगतोय मी तुम्हाला. गणपती बसवल्यावर सुतक पडलं तर विसर्जन करून टाकायचा असतो. नाही आमची सुनगरदर आहे, गणपती बुडवायला नाही सांगितला. बावळटपणा आहे हा. असं कुठं लिहिलेलं नाही शास्त्रात. समजून घ्या मी काय सांगतोय. ह्या गणपतीचा आणि त्या गणपतीचा काही संबंध नाही. नवरात्र बसवताना तुम्हाला कंटाळा तर नाही आला? जाऊ दे, आपण रामाचं सांगू. हे सुतकाचं कुठं सांगत बसू? माहीत नाही काही सगळं. नवरात्र बसवताना सुतक असेल पहिल्या दिवशी तर नवरात्र बसवता येत नाही. पण 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस सुतक फिटेल तेव्हा नवरात्र बसवता येतं. 1 दिवस शिल्लक राहिला तर नवरात्र बसवता येतं. घटस्थापना, आणि त्याला 9 दिवसाचं फळ मिळतं आहे. पण हे काही कळत नाही. जसं मनात येईल तसं करायचं. ज्याला अक्कल नाही त्याचा सल्ला घ्यायचा. मग दाण्याला दाणा लागत नाही, रुपयाला रुपया लागत नाही, लेकराच्या पाठीला पाठ लागत नाही. हाय तोबा करीत बसता. हे आपण आपल्या हाताने वाटोळ करून घेतो. कशासाठी? परत एक गोष्ट आहे. दुर्दैवाने एकाच घरातले 2-3 माणसं एकाच दिवशी मेले. ॲक्सिडेंटमध्ये म्हणा, कशाने म्हणा. मग त्यांचा दावा कसा? त्यांचे नैवेद्य किती? एकाच स्वयंपाकात 3 नैवेद्य होत नाही, 2 नैवेद्य होत नाही. स्वतंत्र स्वयंपाक करावा लागतो. एकच माणसं तिघांचा 10 पिंडी एकत्र करू शकत नाही. आणि एखाद दिवशी असं धरा, एखादा म्हातारा मेला, त्या कुळातला 2 दिवसांनी दुसरा मेला, तर सुतक पडलं तर काय होतं? कळतं की मी काय बोलतोय तुम्हाला? एक दिवस एक म्हातारा मेला आणि 2 दिवसांनी त्या कुळातला दुसरा गेला. मग सुतक डबल झालं का सिंगल? सुतक संपून जातं, डबल नाही. पुन्हा डोके बांधून हिंडू नका. सुतक पडलं तर सुतक फिटून जातं. फक्त ज्याने पाणी दिलं त्यांना राहतं, बाकी ज्याने कामाला लागायचं असतं. काहीच माहीत नाही. ज्याला माहीत आहे त्याला बोलवायचं नाही. ज्याला माहीत नाही त्याला मग आता मी नाही, माझं तोंड राहील सकाळी सकाळी कुठेतरी. आणि म्हणून बाबा, ह्या सगळ्यांच्यावर एकच उपाय. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो,
विषय सर्वथान आवडो. पहिल्यांदा राम रायाला भेटेल आणि मग ठरवील काय करायचं. सगळे अयोध्या म्हणाले आम्ही येतो आणि निघाले. भरत चले चित्रकूट हो रामा, राम को मनाने. भरत चले चित्रकूट राम को मनाने सिया लखन को रुझा. राम को मनाने प्रिया, राम को मनाने भैया, लखन को रिझाने. राम को मनाने सिया लखन को रिझाने. राम को मनाने सिया लखन को रिझाने. राम को मनाने सिया लखन को रिझाने. भरत चले चित्रकूट हो रामा, राम को मनाने. भरत चले चित्रकूट हो रामा, राम को मनाने. चांदीच्या 2 पालख्या कौसल्या माता आणि सुमित्रा मातेसाठी. विचारलं कौसल्याने, भरत अरे आणखी एक पालखी हवी, आम्ही 3 जणी आहे. नाही नाही, त्या चांडाळीचं नाव घेऊ नको. म्हणजे कैकईचं पालखी बिलकी नाही, मरू दे कुत्र्याच्या मावतीत, नको असं करू. नाही, तिला पालखी नसेल तर आम्ही पालखीत बसणार नाही. याला म्हणतात जावा जावा, नाही तर हल्लीच्या जावा. तुम्ही इकडं जावा, तुम्ही तिकडं जावा, नवऱ्याने हाताने भाकरी करून खावा. अरे 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 कसं व्हायचं रे. पुन्हा पालखी मागवली आणि निघाले. भरद्वाज मुनींच्या आश्रमापर्यंत मुक्काम घडला. भरद्वाज मुनींना वाटलं सैन्य घेऊन चालला, रामाला मारायला तर नाही चालला हा. पण भरताची वागणूक पाहिली, देहबोली पाहिली, विचारसरणी पाहिली आणि रामरायानं भरताबद्दलचा अभिव्यक्त केलेला भाव पाहिला आणि भरताने दंडवत घातला भरताला. भरद्वाज मुनींनी, काय झालं देवा, माझ्या उलट काय पाय पाडतात. नाही रे, माझी चूक झाली. काही दिवसापूर्वी वनात जाताना राम लक्ष्मण सीता इथं आले होते. मग मी घेऊन गेलो समोर प्रयागराजच्या गंगेवर स्नान करायला. आणि स्नान करण्यापूर्वी आधी गंगेचं वंदन करायचं असतं. गेले काढले कपडे, झाला. तो काय स्विमिंग टँक नाही आहे, तो पोहण्याचा तलाव नाही आहे. तीर्थात कसं स्नान करायचं याची अक्कल पाहिजे. आधी जाऊन तिथल्या ब्राह्मण शोधायचा, त्याच्याकडून ती पूजा करून घ्यायची, गंगा भेट करायची, आपल्या कुळाचा गोत्राचा उच्चार करायचा, आपल्या हेतूचा उच्चार करायचा, हातात पाणी घ्यायचं, 16 प्रकारचे प्रायश्चित्त करायचे. पापोहम पापकर्माणाम पापात्मा पापसंभव. म्हणजे मी पाप केले, पाप करतोय, पाप करणार आहे, म्हणून कृपयात गंगे माझे सगळे पापाचा निराश कर. कायिक म्हणजे शरीराने केलेले, मनाने केलेले, दृष्टीने केलेले, कानाने केलेले, हाताने केलेले सगळे पाप जाऊ दे. लघुपातक, अतिपातक, महापातक, संकलिनीकरण, मलनीकरण, अपात्रीकरण, जाती भ्रंश, पित्वापित्व, बहुता सगळ्या पापांचा पाढा वाचायचा आणि त्या सगळ्यांचा उपशम व्हावा म्हणून मी अनुज्ञेनं देवांच्या गुरुदेवांच्या स्नान करीत आहे. बाबाजी मोर आम्ही जेव्हा तीर्थयात्रेला जायचो आणि मग एखादा तीर्थावर गेलं का भाऊ लावला कुठे भाऊ पाटील आहे बाबाजी, तुला काय ज्या वेळा 4 वेळा सांगायला लागतं पुढे यायला. बाबाजी मी तर तयार नाही, तू बरोबरचे लोक माझ्यावर डोळे वाटत येतात, हात पुढे हात पुढे हात पुढे, मी काय करू. मग त्यांना म्हणत तुम्ही या पुढे, तुम्ही सांगायचं महत्त्व सांगा, संकल्प. मग लागले शेपूट घालायला सगळे. त्या गावात गेलो, तिथलं महत्त्व काय असतं आधी अभ्यास करून जायला लागतो. ते तीर्थ काय, त्याचा महिमा काय, त्याची परंपरा काय, मग तो संकल्प. आणि मग सौर जनार्दन स्वामी महाराजांसहित त्यांच्या अनुज्ञेनं मी स्नान करतो आणि मग स्नान करायचं असतं. गंगा जिकडून वाहत येते, गंगा म्हणा, नर्मदा म्हणा, तापी म्हणा, जी तिकडे तोंड करून आंघोळ करायची नसते. तीर्थयात्रिकांनी आपल्या पाठीवर घ्यायचा असतो गंगेचा प्रवाह आणि मग स्नान असतं. जाऊ दे, इतकं खोलात मी जात नाही. आणि जेव्हा श्रीरामांना हातात पाणी घ्यायला सांगितलं, भरद्वाज ऋषी म्हणाले मी पाणी घ्यायला सांगितलं आणि सांगितलं कुलगोत्राचा उच्चार झाला, ऋतुकालोद्भवाचा उच्चार झाला आणि आर्यावर्ते भरतखंडे
भरत खंडे म्हटलं आणि श्रीरामाच्या हातातलं पाणी गळून गेलं. भरद्वाज मुनी म्हणाले, भरत खंडे आर्यावर्ते असं म्हटलं आणि तुझं भरत शब्द ऐकला. रामरायाच्या हातातलं पाणी गळून गेलं आणि डोळ्यातून धारा लागल्या. काय झालं रामराया? म्हणाले, नका नाव घेऊ भरताचं. तुम्ही भरताचं नाव घेतलं, माझ्या हातात पाणीच नाही टिकणार. एवढं प्रेम ज्या रामरायाचं भरतावर होतं आणि भरताचं रामावर होतं, त्या भरतावर सगळ्या जगानं संशय घेतला. हा मारायला चालला, यांनी कपट केलं, यांनी आईला पिना मारल्या, यांनी आईला पंप मारले, यांनी मंत्रीला. पण नाही 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 मायबाप, लक्ष्मणाने शंका घेतली. सगळा ताफा निघाला भरताचा. चित्रकूटावरचे पक्षी घाबरले, पशु घाबरले, आदिवासी घाबरले. काय झालं काय झालं? धुराळ धुराळ, आरडाओरडा. रामराय म्हणाले, काय झालं लक्ष्मणा? बघ रे. झाडावर चढून लक्ष्मणाने पाहिलं. दादा, आपला झेंडा दिसतोय अयोध्येच्या सूर्यवंशाचा, सैन्य आहे आणि तो भरत पण येऊन राहिला. दादा, तो तुम्हाला मारायला येतोय. 14 वर्षांनी राम परत आले तर राज्य मागेल, इकडेच खपून टाकू, एकटा पाहून म्हणून आला असेल. त्याला माहीत नाही सुमित्रेचं दूध पेलं लक्ष्मण येत असल्यावर रामाच्या केसाला. ए चुप रे वेड्या, चुप बस. रामरायाचे डोळे वडे झाले. नको रे, माझ्या भरतावर असा आरोप करू नको. लक्ष्मणा, माझे तुझे अवतार खूप झाले, खूप होतील. भरताचा पहिलाच आणि शेवटचा अवतार आहे. भरतसम भ्राता भाऊ, न भूतो न भविष्यती, झाला नाही, होणार नाही. भरतसम ज्ञानी, न भूतो, झाला नाही, होणार नाही. भरतसम राजा, न भूतो न भविष्यती. जो माझ्या भरताची निंदा करेल त्याचं मागच्या 100 जन्माचं पाप निघून, पुण्य निघून जाईल. पुढच्या 100 जन्मी जो पुण्य करणार ते निघून जाईल. जर भरताची निंदा केली, लटलट कापला लक्ष्मण गोक. क्षमा करा आम्हाला, क्षमा करा रामराय, मला क्षमा करा, आम्हाला प्रायश्चित्त सांगा. म्हणाले, ठीक आहे. मग त्याच्यासाठी भरताचं चरित्र आहे का? भरताचा गुणगौरव, भरताचा स्वभाव, भरताचा बालपणापासून तर त्यानं केलेली भगवत भक्तीपर्यंत स्मरण करा. ते स्मरण करील त्याच्या पुण्याला त्रिकाल आबादित होईल. आणि म्हणून रामायणामध्ये नुसतं रामरायाचं चरित्र नाही ऐकायचं. रामाला प्रिय असलेल्या भरताचं, भक्तांचं, संतांचं, का हे देवाला आवडतं. कशावरून? ब्रह्मविद्येच्या पर्यंकावर पौडलेल्या प्रतिभेचे प्राणेश्वर माऊली ज्ञानेश्वर आपल्या ज्ञानेश्वरीमधून परब्रह्म परमात्मा गोपाल कृष्णाचा भाव अभिव्यक्त करताना लिहून ठेवलंय. पै प्रेमळांची वार्ता. जे जे अनुवादिती पंडुसुता, माझं ज्यांच्यावर प्रेम आहे, श्रीकृष्ण म्हणाले अर्जुनाला, माझं ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांच्या गोष्टी जे ऐकतात, सांगतात. पै प्रेमळांची वार्ता. जे अनुवादिती पंडुसुता, ते मानू परमदेवता आपोले आम्ही. आणि माझं ज्यांच्यावर प्रेम आहे त्या भक्तांचं, त्या संतांचं जो स्मरण करेल, अनुस्मरण करेल, ध्यान करेल, पूजा करेल, त्या पूजा करणाऱ्याला मी माझा देव मानील असं देव सांगतायत. म्हणून मायबाप त्या योग्यतेचे, त्या पात्रतेचे साक्षात्कारी संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आहे. म्हणून त्यांच्या रूपाचं, त्यांच्या स्वरूपाचं, त्यांच्या स्वभावाचं, त्यांच्या सामर्थ्यांचं, त्यांच्या चरित्राचं, त्यांच्या तत्वाचं, त्यांच्या नावाचं अखंड स्मरण करावं, ध्यान करावं. कसे होते जनार्दन स्वामी? शिवभक्त मौनगिरी राज, आज मला लागले स्वामींचे ध्यान. शिवभक्त मौनगिरी राज, आज मला लागले स्वामींचे ध्यान. ओ शिवभक्त मौनगिरी राज, आज मला लागले स्वामींचे ध्यान. शिवभक्त मौनगिरी राज, आज मला लागले स्वामींचे ध्यान. स्वामींचे ध्यान, लागले स्वामींचे ध्यान. लागले बाबांचे ध्यान, लागले बाबांचे ध्यान. शिवभक्त मौनगिरी राज, आज मला लागले स्वामींचे ध्यान. शिवभक्त मौनगिरी राज, आज मला लागले स्वामींचे ध्यान. स्वामींच्या शिरावरी शोभे जटाभार,
लागले स्वामी शिवभक्त म्हणून गिरिराज जन्माला लागले स्वामींचे ध्यान. स्वामींच्या अवतीभोवती चाले श्रमदान स्वामींच्या अवतीभोवती चाले श्रमदान. बाबांच्या अवतीभोवती चाले श्रमदान श्रमदानाने स्वामी दिसे छान आज मला लागून स्वामींचे ध्यान. शिवभक्त म्हणून गिरिराज जन्माला लागले स्वामींचे ध्यान. स्वामींच्या अवतीभोवती बालगोपाल स्वामींच्या अवतीभोवती बाल गोपाल. गोपालाने स्वामी दिसे छान मला लागून स्वामींचे ध्यान. शिवभक्त म्हणून गिरिराज जन्माला लागले स्वामींचे ध्यान. दर पहिला आम्ही कुठं राहणार तबला पेटी लाऊडस्पीकर आम्ही कसं काय ध्यान करावं जिथं आहे तिथं करा काही गरज नाही कसली. जाऊन बघा जरा खानदेशात हातात खुरपे त्या बायांच्या सईची निशाणी आहे. डाव्या हातात अंगठा निफाड तालुक्यात पण आहेत. काम शेतात करतायत पण मन कोपरगावला अटकलंय. मग ते रूप ते स्वरूप ते स्वभाव ते सामर्थ्य ते कृपा ते प्रेम अनुभवतात. त्या पहाटेच्या प्रहरी सडा घाली ते मी दाट ऐका रुक्मिणी सडा घाली ते मी दाट जनार्दन बाबाची माझ्या दाराहून वाट ऐका रुक्मिणी माझ्या असं भजन म्हणतात ते. पहाटेच्या प्रहरी घंटा वाजतो मंजूळ ऐका रुक्मिणी घंटा वाजतो मंजूळ जनार्दन बाबानं दया दुधाची अंघोळ ऐका रुक्मिणी दया दुधाची अंघोळ. पहाटेच्या प्रहरी सडा घाली ते रांगोळी ऐका रुक्मिणी सडा घाली ते रांगोळी जनार्दन बाबा देव निघाले अंघोळी ऐका रुक्मिणी देव निघाले अंघोळी. पहाटेच्या प्रहरी येतं काय येतं काय अरे 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 साधू सारी के साधू हिंडती बाजारी ऐका रुक्मिणी. बाया झोपल्या काय. साधू सारी खे साधू हिंडती बाजारी साधू सारी के साधू हे साधू तो है. साधू सारी खे साधू हिंडती बाजारी ऐका रुक्मिणी साधू